सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांनी कराव्यात तात्काळ उपाययोजना, अन्यथा होऊ शकतं नुकसान। धाराशिव जिल्ह्यात सातत्याने असलेल्या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय। त्यामुळे रोगांची लक्षणे ओळखून त्यांच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात। सध्या सोयाबीनचे पीक फुलोरा अवस्थेत आहे। सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव दिसून येतोय, ज्याला मराठीत पिवळा विषाणू असं म्हणतात। या येलो मोझॅकसाठी पांढरी माशी ही वाहक आहे। यामध्ये झाडांची पाने व शिरा पिवळ्या पडतात। पानांचा काही भाग हिरवळ तर काही भाग पिवळसर दिसून येतो, तर शेंड्याकडील पाने पिवळी पडून ती आकाराने लहान होतात। आपण उस्मानाबाद तालुक्यातील हिंगजवाडी येथे नाईक नवरे यांच्या शेतावरती आलेलो आहोत। सोबतच या विभागाचे जॉईंट डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर दिवकर साहेब आहेत, तसेच इथले SCO माने साहेब आहेत। आज आम्ही इथं पाहतोय की या शेतामध्ये पिवळा विषाणू या सोयाबीनवरती दिसून येतो। बऱ्याच वेळेला ज्यावेळेला सोयाबीन शेंगा अवस्थेमध्ये प्रवेश करायला लागतं त्यावेळेला पिवळा विषाणूचा प्रादुर्भाव सोयाबीनमध्ये दिसून येतो। अशा वेळेला शेतकऱ्यांना इथं मला आवर्जून सांगावंसं वाटतं की अशी झाडं दिसतात ताबडतोब त्या शेतकऱ्यांनी हे मुळासकट अशी झाडं उपटावीत आणि खोल 1-1.5 फुटाचा खोल खड्डा करून तिथं हे काढून टाकावीत। त्याचबरोबर शेतामध्ये जाऊन असं झाडं हलवून बघावीत, तिथे जर पांढरे माशीचा जर प्रादुर्भाव दिसत असेल तर त्यासाठी ॲक्ट्रा किंवा थायोमिथॅक्झाम किंवा मानिक यासारख्या औषधाची आपण फवारणी करून या पांढऱ्या माशीचं नियंत्रण आपण करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर आपण पिवळे चिकट सापळे सुद्धा तिथे लावावेत, जेणेकरून ही पांढरी माशी आहे ते पिवळ्या चिकट सापळ्याला चिटकून तिचंही आपल्याला नियंत्रण करता येईल। परंतु या ठिकाणी आवर्जून सर्व शेतकऱ्यांना आम्हाला आवाहन करायचं आहे की अशी झाडं दिसताच तुम्ही सतर्क व्हा आणि ही झाडं मुळासकट उपटून वेळीच नियंत्रण करा। येलो मोझॅक पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावाने होत असून याची वाढ अत्यंत झपाट्याने होते। त्यामुळे याच्यासाठी शेतातील रोगग्रस्त झाडे तात्काळ उपटून काढावीत व ती नष्ट करावीत। सोयाबीन पिकात शिफारशीपेक्षा जास्त नत्राचा वापर टाळावा। रोगवाहक पांढरी माशी, मावा व किडींच्या नियंत्रणासाठी थायमेथॉक्सम 25% WG 2 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येतोय। तर यावर्षी सोयाबीन पिकावर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी विभागाचा सल्ला घेणे देखील गरजेचं आहे।